नमस्कार, डी न्यूज़ में आपका स्वागत है। आज हम देवरी तहसील के चीचगढ़ व कुर्ची मार्ग पर वासनी गांव से केवल 3 किलोमीटर दूरी पर दासगढ़ दर्शन के लिए चलते हैं। यह दासगढ़ मंदिर प्रकृति की गोद में बसा यह मंदिर घने जंगलों व पहाड़ियों के बीच में मनमोहक व शांत वातावरण व निसर्ग का मनमोहक का खजाना व देवी देवी दर्शन निसर्ग द्वारा शांति का खजाना। तो बस दासगढ़। तो आइए चलते हैं दासगढ़ दर्शन के लिए। यह परिसर स्वच्छ, सुंदर व शांत वातावरण के साथ साथ मंदिर के पीछे झरना, गाड़वी नदी द्वारा 3 नदियों का संगम, उसी प्रकार गाड़वी नदी जो कि वैनगंगा की उपनदी भी कहा जाता है। इस परिसर में झरना व संगम में नहाने के लिए उत्तम व्यवस्था भी रहती है। इस जगह लाखों की संख्या में भक्त प्रतिवर्ष दर्शन करने के लिए आते हैं। यहाँ का वातावरण अतिशय एकदम शांत वातावरण है। आनंद लेने के लिए भक्त यहाँ लाखों की संख्या में आते हैं। बच्चों के लिए बालोद्यान की भी व्यवस्था की गई है। 15 अगस्त महाशिवरात्रि, खोजागिरी पूर्णिमा, हनुमान जयंती, नवरात्र के समय लाखों भक्त उपस्थित रहते हैं। जंगलों व पहाड़ियों की गोद में बसा यह दासगढ़ मंदिर का आध्यात्मिक सदगुरु माऊली अमररत्न तावड़े बाबा द्वारा 2002 में बनाया गया व रजिस्ट्रेशन 2005 में 1 अप्रैल 2005 में किया गया। इस संस्था के अध्यक्ष आमदार संजय पुराम व सभी सदस्य व संस्था की देखरेख गणेश सीताराम मारगाए ने संस्था की सुरक्षा। आइए अधिक जानकारी के लिए बात करते हैं। माझे पूर्ण नाव गणेशराम सीताराम मारगाय, मुक्काम मोहांडी, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून मी या ठिकाणी 2002 पासून या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि 2005ला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे। ही संस्था श्री संत अमररत्न तावडे बाबा दीपस्तंभ सेवाभावी संस्था दासगढ़, रजिस्ट्रेशन नंबर 10,857 भंडारा, तहसील देवरी, जिल्हा गोंदिया। तेव्हापासून ही संस्था कार्यरत असून या रजिस्ट्रेशन झाला तेव्हापासून 2005 पासून या ठिकाणी संपूर्ण आवक जावकचा खर्चाचा लेखाजोखा प्रत्येक वर्षी ऑडिट करण्यात येते आणि ते ऑडिट रिपोर्ट सर्व चॅरिटी कमिशनर ऑफिस गोंदिया या ठिकाणी दिली जाते। मला या ठिकाणी वर्षाचे एक महाशिवरात्री आणि दुसरा कोजागिरी, वर्षातून हे 2 कार्यक्रम होत राहतात आणि नवरात्रामध्ये आहे, ऋषीपंचमी आहे, हनुमान जयंती आहे, नवरात्रामध्ये जसे तीळ संक्रांत वगैरे आहे। या ठिकाणी खूपच 15 ऑगस्टले या बारिशच्या कारणाने येथे खूपच गर्दी असते। येथून लाईन ज्या पुरा त्या रोडपर्यंत पूर्ण गाड्या वगैरेच्या राहतात। त्या पोलीस स्टेशनमधून आम्ही ते सुरक्षा व्यवस्था वगैरे सर्व कार्यक्रमाच्या वेळी प्रत्येक वेळी घेतल्या जाते इथं आणि सर्व कार्यक्रम सुरळीत चालू आहेत या ठिकाणी। मला हे सांगा सर की देवरीवरून किती लांब आहे? देवरीवरून 27 किलोमीटर दासगढ़। बरं, यात अजून काय काय आहे? हे आपल्या जंगलाच्या मधोमधी आहे आपला देवस्थान है ना। तर याचे सौंदर्यीकरण जे आपण केले केव्हापासून केले? सौंदर्यीकरण म्हणजे 2005 पासूनच आता इथं पूर्ण संपूर्ण धीरे धीरे आता वाढत जाऊन राहिला। आता पहिला याच्या आधी काहीच नव्हता। हे जंगलाच्या मधोमध्ये आहे, तर कधी असं झालंय काय की आपले जो वन्य प्राणी आहेत जे आहेत, कधी असा अपघात झालेला आहे का? वन्य प्राणी आहेत ना या ठिकाणी, सांबर आहे, चित्तर आहे, बिबट आहे, वाघ आहे, अस्वल आहे। या ठिकाणी हिंसक प्राणी असतात। आम्ही
संपूर्ण इथून हे पर्यटक गेले की 5 वाजे आम्ही ताला लावून देतो तिथं. आणि शासनाच्या ह्या माडा योजनेच्या माध्यमातून हे जे लाईट आहेत त्या लाईटच्या भरपूर उजेड असते, त्या कारणानं या ठिकाणी तेवढा जंगली हिंसक प्राणी या ठिकाणी नाही आहेत. बरं, हे जो आपलं मंदिर आहे, मंदिरच्या मागे जो झरणा आहे, हां, तिथं सिक्युरिटी आहे का काही? तिथं कार्यक्रमाच्या वेळेस सिक्युरिटी असते. आणि इथचा हा संपूर्ण देखावा आहे किंवा ह्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून जे होऊन राहिले इथं, इथे पूर्ण आमचे गुरुमावळे संत अमरत्न तवाडे बाबा यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी शून्यातून एवढे मोठे वटवृक्ष झालेले आहेत. नाम संजय बंसलाल ठाकरे, मैं गोंदिया तालुका लोरीटोला करके गांव है, वहाँ का सरपंच हूँ। मैं इधर घूमने के हिसाब से आया था और मैंने पहली बार ये धासगर करके गांव और ये देवस्थान देखा। बहुत सुंदर यहाँ का जो लोकेशन है बहुत सुंदर है। और एक संजय पुराम जी आमदार साहब, एक उनकी ऐसी एक देन है यहाँ पर, उनके माध्यम से जो यहाँ पर जो कार्य काम दिख रहे हैं बहुत सुंदर काम है उनका।